नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत. तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करताय, मैदानी चाचणीसाठी घाम गाळताय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलीस भरतीचा पेपर आता 10 वर्षापूर्वीचा राहिला नाहीये. आपण सोपे प्रश्न सोडवण्यात वेळ घालवतो, पण जेव्हा परीक्षेत सरासरीचे फिरवलेले प्रश्न, भूमितीतील कठीण गणिते येतात, तेव्हा आपली गाडी अडकते. आजचा हा व्हिडिओ हे नेहमीसारखं लेक्चर नाहीये. मागील प्रश्नपत्रिकांचा आणि कठीण प्रश्न पाहून प्रश्न निवडले गेले आहेत, जे परीक्षेला नक्की येणारच. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, तर क हा अ व ब या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. जर अ हा स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवतो, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील? इथे आपण एक चार्ट बनवलाय. व्यक्ती, प्रमाण आणि स्वतंत्रपणे. अ, ब, क. आता इथे काय सांगितलंय? अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. म्हणजे दुप्पट वेगाने. ब जर 1 पट काम करत असेल, तर अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करणार आहे. त्यामुळे 2 पट काय करणार आहे? अ करत असणार आहे. क हा अ व ब च्या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. दोघांचं एकत्रित काम जेवढं असेल, तेवढाच क करतोय. म्हणजे 3 पट काम करतो. बरोबर आहे? आता इथे काय सांगितलंय? अ हा स्वतंत्रपणे 12 दिवसात करतो. हा किती? 12 दिवसात पूर्ण करतोय. ब किती दिवसात करणार हे कसं काढायचं? अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. म्हणजे अ कमी दिवसात काम संपवणार आहे. म्हणजे इथं जर 12 असेल, तर बचं काय येईल? 24 येईल. बरोबर? हा अ व ब च्या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. म्हणजेच कसं करतोय आपण? इथं 1/12 प्लस 1/24 करूया. हे कसं येणार? आता 24 इथं काय घेऊया? त्याचा लसावी 24 घेऊया आणि छेद समान करून घेऊया. बरोबर? म्हणजेच काय करायचं इथं 24 इंटू 1/12 प्लस 24 इंटू 1/24 डिवायडेड बाय 24 इथं मल्टिप्लाय केलं म्हणून डिवाइड केलं. आता हे किती येईल? 2 येईल. किती येईल? 1 येईल. म्हणजे 2 प्लस 1 डिवायडेड बाय 24 3/24 म्हणजे काय येईल? 1/8 म्हणजे इथं किती आलं? 8 दिवस आले. बरोबर? काय आलं? कचं आलं 8 दिवस. आता आता हे तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील? आपण कसा फॉर्म्युला यूज करतोय? ए प्लस बी प्लस सी हे तिघे मिळून कसे करतील? प्लस बी प्लस सी असं वापरतो. आता एची इफिशियन्सी आता ए प्लस बी प्लस सी कसं करतोय आपण? 1/a प्लस बी प्लस सी. 1/aची इफिशियन्सी काय आहे? 1/12. बीची इफिशियन्सी 1/24. सीची इफिशियन्सी 1/8. आता 24 एलसीएम घेऊया. 24 लसावी घेऊया आणि हे सॉल्व्ह करूया. 1/24 म्हणजे ज्यावेळी आपण 24ने मल्टिप्लाय करतोय, त्यावेळी आपल्याला 24ने डिवाइड पण करावं लागतंय. म्हणजेच काय आलं उत्तर? 1/2 प्लस हे 24 गेले, 1 आला. हे किती आलं? 3 डिवायडेड बाय 24 म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 24 डिवायडेड बाय 2 प्लस 1 3, 3 प्लस 3 6 म्हणजे 4 दिवस हे तिघे मिळून काय करतील? काम संपवतील. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. 4 दिवस. प्रश्न क्रमांक 2. वर्तुळाची त्रिज्या चौपट केली तर त्याच्या क्षेत्रफळाच्या किती पट होईल? आता इथे काय सांगितलंय? वर्तुळाच्या त्रिज्येची चौपट करायची आहे, त्याचं क्षेत्रफळ किती पटीने वाढेल? आता हेच गणित लांबलचक पद्धतीने सोडवायचे म्हटलं तर 2 मिनिटं लागतील. पण आपली स्मार्ट ट्रिक बघा कशी 5 सेकंदात उत्तर देते. अशा प्रश्नामध्ये काय करायचं? त्रिज्या स्क्वेअर करायचा. तर त्रिज्या किती आहे इथं? वर्तुळाच्या त्रिज्येची चौपट केली म्हणजे 4चा वर्ग 16 पट त्याच्या क्षेत्रफळ त्याचे 16 पट होईल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3. एक वस्तू 8% नफा घेऊन 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? आता प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय सांगितलंय? तर नफा आहे 8%. नफा आहे 8% आणि विकली म्हणजे विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत आहे 4,860. इथं आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. बरोबर? आता इथे वस्तूची खरेदी किंमत काढायची. तर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. नफा पर्सेंटेज बरोबर विक्री किंमत. नफा कधी होतोय? ज्यावेळी विक्री किंमत मोठी असते, त्यावेळी आपल्याला नफा होतोय. म्हणून विक्री किंमत वजा खरेदी किंमत भागिले खरेदी किंमत गुणिले 100. हा महत्त्वाचा बेसिक फॉर्म्युला आहे नफा पर्सेंटेजचा.
हा तर तुम्हाला फॉर्म्युला पाठ असलाच पाहिजे. आता विक्री किंमत काय आहे, तर विक्री किंमत आहे 4,860 वजा खरेदी किंमत एक्स आहे, भागिले खरेदी किंमत एक्स घेतली आपण इथं आणि नफा पर्सेंटेज किती आहे 8%. ही काय करूया, 8x बरोबर 48 मायनस एक्स इंटू 100 होईल. आता हे 4860 इंटू 100 काय होणार आणि 100x होईल, हे 8x होईल. आता हे 100x इकडे मायनस आहे, इकडे घेऊया. हे 8x प्लस 100x बरोबर 486000 होईल, म्हणजे 108x होईल, 486000. एक्स बरोबर एक्स जी काही खरेदी किंमत आहे यांची आपल्याला फाइंड करायची आहे, त्यामुळे 108. आता हे खरेदी बरोबर 4500. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. सरिताचे वय तिच्या 2 मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 वर्ष अधिक आहे. त्या मुलांच्या वयातील फरक 3 वर्ष आहे. सरिताचे वय 45 वर्ष असेल तर मोठ्या मुलाचे वय किती? आता असे जे कठीण प्रश्न आहेत मित्रांनो, हेच प्रश्न आहेत जे ठरवतात की तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये राहणार की ट्रेनिंग सेंटरला जाणार. आता या प्रश्नामध्ये थोडं एक तरी क्लू दिलेला असतोच. यामध्ये काय सांगितले, त्या मुलांच्या वयातील फरक काय आहे, 3 वर्ष आहे. आता मोठा मुलगा जर आपण एक्स घेतला, मोठा मुलगा एक्स घेतला, तर लहान मुलगा काय होईल, लहान मुलगा, त्या दोघांच्यातील फरक किती आहे, 3 वर्षाचा. एक्स मायनस 3 घेऊ शकतो आपण. सरिताचे वय तिच्या 2 मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 वर्ष अधिक आहे. आता या दोघांच्या वयांची बेरीज काय होईल, एक्स आणि एक्स मायनस 3 प्लस 8 हे काय असेल, सरिताचे वय. आणि सरिताचे वय इथं दिलेलं आहे आपल्याला 45 वर्ष आहे. त्यावरून आपण एक्स फाइंड करू शकतोय. 2x प्लस मायनस 3 प्लस 8 काय होईल, प्लस 5. 2x काय होईल, 45 वजा 5 होईल. 2x इज इक्वल टू 40. एक्स किती आलं, 20 आलं. म्हणजे मोठा मुलगा काय वय त्याचं 20. जे आपल्याला विचारले मोठ्या मुलाचे वय किती, 20. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 25 किलोग्रॅम आहे व पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्या बादलीचे वजन 14 किलोग्रॅम आहे, तर बादलीचे निव्वळ वजन किती? क्वेश्चनमध्ये क्ल्यू एक दिलेलाच असतोय, फक्त आपली विचार करण्याची पद्धत आपण बदलली पाहिजे. इथे काय सांगितलंय, पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्या बादलीचे वजन 14 किलोग्रॅम आहे. आता ही पूर्ण भरलेली बादली आहे, तिचं वजन दिलेलं आहे त्याने 25 किलोग्रॅम. 25 किलोग्रॅम. आणि हीच बादली सेम जी अर्धी भरलेली आहे त्याचं वजन किती दिलेलं आहे, 14 किलोग्रॅम. आता यामध्ये आपल्याला एक पॉइंट दिलेला आहे, तो अजून अर्धे पाणी भरले तर 25 किलो वजन होईल. आता जे अर्धे पाणी यामध्ये बसणार आहे, म्हणजेच आपल्याला अर्ध्या पाण्याचं वजन निघेल, बरोबर. आता अर्ध्या पाण्याचं वजन कसं काढू आपण, अर्ध्या पाण्याचे वजन जे की बादलीचं वजन त्यामध्ये येणार नाही. 25 वजा 14 केलं तर अर्ध्या पाण्याचे वजन निघेल. किती होईल, 11 किलो अर्धे पाणी झाले. म्हणजे त्या बादलीतील पाणी किती झाले, बादलीतील पाणी किती झाले, 11 गुणिले 2 म्हणजे 22 किलोग्रॅम बादलीतील पाण्याचे वजन. इथे विचारलंय काय, बादलीचे निव्वळ वजन किती. मग आता भरलेल्या बादलीचे वजन 25 किलोग्रॅम. 25 वजा 22 म्हणजे बादलीचं वजन 3 किलोग्रॅम येईल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. 51 ते 70 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे? प्रश्न क्रमांक 6. 51 ते 70 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे? असं जेव्हा प्रश्न असतो, इथे फॉर्म्युला कोणताही यूज करावा लागत नाही. जेव्हा आता इथे काय दिलंय, 51 ते 70, तर आपण यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करणार, फॉर्म्युला नाहीच आहे तो, ॲक्च्युली तो फॉर्म्युला नाही. एकूण संख्या किती येतात त्यामध्ये वजा एकूण समसंख्या. एकूण समसंख्या हा त्यांच्या बेरजेतील समसंख्या आणि विषम संख्याच्या बेरजेतील डिफरन्स असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे तिथं काय विचारले,
विषम संख्यांची बेरीज सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे. तर एकूण संख्या किती आहे तिथं? 51 ते 70 एकूण विषम संख्या किती येतात? एकूण संख्या येतात 20 बरोबर. सम आणि विषम संख्या मिळून एकूण संख्या किती येतात? 51 पण आपण यामध्ये पकडतोय. 51 ते 70 20 संख्या येतात. त्यामध्ये सम संख्या किती असणार आहेत? 10 असणार आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 10. त्यांचा डिफरन्स किती असेल? 10. ही शॉर्ट ट्रिक आहे. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असू ही ट्रिक्स वापरून आपण 5 सेकंदात उत्तर काढू शकतोय. फक्त आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे? एकूण संख्या वजा एकूण सम संख्या. दशादशे 5 दराने सरळ व्याजाने दामदुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? सिंपल फॉर्म्युला यूज करायचं इथं आपल्याला. तर 5 दराने सरळ व्याजाने म्हटले तर दामदुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? आता वर्ष कशी काढतोय आपण? 100 भागिले व्याजदर करायचा. सिंपल फॉर्म्युला आहे हा. 100 भागिले व्याजदर किती दिलाय? 5. म्हणजेच किती? 20 वर्ष दामदुपटीसाठी लागतील. जेव्हा दामदुप्पट काढायला सांगितलेले असते त्यावेळी हा फॉर्म्युला यूज करायचा. वर्ष बरोबर 100 भागिले व्याजदर. 20 आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक डी. दामदुप्पट म्हटल्यावर लक्षात ठेवायचं. वर्ष कशी काढायचे? 100 भागिले व्याजदर. जर तुम्हाला आजच्या या ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या त्या मित्रांना नक्की शेअर करा ज्यांचं पोलीस होण्याचं स्वप्न आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही कठीण प्रश्न पाहणार आहोत. तोपर्यंत सराव करत राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. थँक्यू.